हिंदूंना झोपून चालणार नाही. हिंदुत्वाच्या नावावर लूट सुरू. लुटणाऱ्यांना जागा दाखवली पाहिजे. उद्धव ठाकरेंचं वक्तव्य. नीट पेपर फुटी प्रकरणी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेण्यास सरकारला कमीपणा का? उद्धव ठाकरेंचा सवाल. षडयंत्र रचलं जाते, त्याचा सूत्रधार कोणत्या पक्षाशी रिलेटेड आहे ते मी काही दिवसानंतर पुन्हा एकदा सांगेन तुम्हाला. राजकीय षडयंत्र असल्याचं म्हणत विनायक राऊत यांनी सुनेचे आरोप फेटाळले. माजी खासदार विनायक राऊतांची सुरक्षा काढली. संरक्षण शाखा 1 कडून सुरक्षा मागे घेतल्याची माहिती. 30 मे रोजी पत्र पाठवून सुरक्षा कायम ठेवण्याची केली होती मागणी. ठाण्यातील 3 हातनाका परिसरामध्ये धावत्या दुचाकी स्वारावर कोसळला बॅनर. घटनेनंतर ठाणे मनपाला जाग. अनधिकृत बॅनर विरोधात कारवाई सुरू. तर शिवप्रताप सेनेच्या अध्यक्षाकडून दिलगिरी व्यक्त. जेजुरीजवळ ट्रकच्या धडकेत 3 महिला वारकऱ्यांचा मृत्यू. 4 वारकरी गंभीर जखमी. अपघातानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडून जखमींची विचारपूस. अपघात अत्यंत वेदनादायी असल्याचं म्हणत व्यक्त केलं दुःख. जेजुरीतील वारकऱ्यांच्या अपघाताबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून दुःख व्यक्त. अपघातातील मृतांच्या वारसांना सरकारकडून 5 लाखांची मदत जाहीर. राम मंदिर दान चोरी प्रकरणी सुप्रीम कोर्टाची ट्रस्टला नोटीस. सुप्रीम कोर्टानं एसआयटी स्टेटस रिपोर्ट मागवले. पुढील सुनावणी 20 जुलैला. छत्रपती संभाजीनगरमध्ये एफडीएची मोठी कारवाई. 2.93 कोटींचा खाद्यतेल साठा जप्त. बगारिया अॅग्रो प्रोडक्ट्स आणि बगारिया व्हेजिटेबल प्रोडक्ट्सवर धाड. दोन्ही कंपन्यांचे परवाने तात्काळ निलंबित. तुम्हाला माहिती असेल विनायक राऊत यांच्या सुनेनं गंभीर स्वरूपाचे आरोप त्यांच्यावर केले आहेत आणि त्यानंतर आता विनायक राऊत यांची ही बाजू समोर येते. सुनेनं केलेल्या आरोपामध्ये काहीही तथ्य नाही असं ते म्हणतायत आणि या आरोपांमागे षडयंत्र असल्याचा दावा माजी खासदार विनायक राऊतांनी केलाय. सुनेनं विनायक राऊत, मुलगा गीतेश राऊत यांच्यासह कुटुंबियांविरोधात ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. कौटुंबिक हिंसाचार आणि अघोरी कृत्य केल्याचा आरोप राऊतांच्या सुनेनं केलाय. दरम्यान कुटुंबावरील आरोप खोटे आहेत आणि कुटुंबाविरोधात षडयंत्र रचल्याचा दावा विनायक राऊतांनी केलाय. काही वर्षांपूर्वी सुनबाई घर सोडून गेली. यावेळी तिच्याजवळ असलेलं स्त्रीधन सुद्धा सोबत घेऊन गेली. पण घटस्फोटाचा खटला दाखल केल्यानंतर 12.5 कोटींची मागणी तिनं केली आणि ती मागणी मान्य न केल्यानंच सुनेनं कुटुंबावर खोटे आरोप केले असं विनायक राऊत म्हणतायत. यामध्ये जे षडयंत्र रचलं जाते, त्याचा सूत्रधार कोणत्या पक्षाशी रिलेटेड आहे ते मी काही दिवसानंतर पुन्हा एकदा सांगेन तुम्हाला. पण साधारण गेल्या महिन्यातच आमचं असलेलं संरक्षण हे पूर्णपणे काढून टाकलेलं आहे. मागणी आम्ही केली, त्या मागणीला सुद्धा त्यांनी नकार दिलेला आहे. त्यामुळे याच्या पाठीमागे षडयंत्र तर आहेच, पण ते आमचा विश्वास न्यायदेवतेवर आहे आणि त्यामध्ये आम्ही नक्की सही सलामत बाहेर पडू. 29 डिसेंबर 2023 रोजी स्वतःहून माहेरी गेलेली आहे. जाताना मला डॉक्टरनी सांगितलं म्हणून माझं स्त्रीधन जे आहे त्या सहित घेऊन गेलेले आहे. म्हणजे जाताना 10 ते 12 बॅगा भरतील एवढे ते कपडे आणि बाकीचं स्त्रीधन. आता स्त्रीधन सुद्धा नेमकं किती गेलेलं आहे, किती नेलं आहे, हे हिंमत असेल तर तुम्ही जाहीर करा. येताना सासरी येताना स्त्रीधन किती आणलं आणि घेऊन जाताना किती घेऊन गेला ते जाहीर करा. पण आम्हाला एकदा दिलं ना दिलं त्याच्यामध्ये आम्हाला काही पडायचं नाही आहे. राऊतांच्या सुनेनं अघोरी पूजेचे आरोप सुद्धा केलेले होते आणि यावर विनायक राऊतांनी काय प्रत्युत्तर दिलं तेही पाहूयात. अघोरी कृत्य जसं की वेगवेगळ्या बाबांकडे इलाजासाठी म्हणून घेऊन जायचे. मग ते बाबा त्यांच्या परीने इलाज करत होते. कोण जिवंत कोंबडा अंगावरून उतरवत होता, कोण कणकेच्या भावल्या
तांब्याची तार, मासाचे तुकडे घेतलेले, माझ्या अंगावरचे न धुतलेले वापरलेले कपडे घेऊन, केसावरचे डोक्यावरचे केस ओढून अशा सगळ्या गोष्टी वापरून उतारे करत होते. कच्चं गोमूत्र किंवा हळद खायला देणे किंवा हे सगळे देवीच्या समोरची ती जी अगरबत्तीची उभी असते ती तीर्थ म्हणून असं एवढं पेला भरून प्यायला देणे, असं सगळे विचित्र प्रकार. त्यांच्या या वायफळ बोलण्याकडे मला लक्ष देण्याची आवश्यकताच नाही. त्यांची स्वतःची जी तक्रार आहे त्या तक्रारीमध्ये त्यांनी लिहिलेलं आहे की ह्या प्रत्येक वेळेला मला भीती वाटत असल्यामुळे मी नेहमी माझे आई वडिलांना सोबत घेऊन ठेवत होते. आता जर प्रत्येक वेळेला आई वडील होते आणि आई वडील तर सज्ञान आहेत, मुलगीसुद्धा सज्ञान आहे, तर त्यांना एकदा असा गैरप्रकार झाला असं जर निदर्शनास आलं तर ताबडतोब त्यांनी पोलीस स्टेशनची धाव का नाही घेतली, हा विषय तर येतोच. पुढे बातमी वाशिममधने. इथं जिल्ह्यात पावसानं दडी मारली, त्यामुळे शेतकरी हेक्टरवरची खरीपाची सोयाबीन, हळद आणि यासह इतर पिकं सुद्धा सुकून जात आहेत. शेतकरी चिंताग्रस्त झालाय. यावर्षी मान्सून उशिरा आला, त्यामुळे पेरण्या उशिराच झाल्या. त्यात मागचे 8 ते 10 दिवस वाशिम जिल्ह्यामध्ये पाऊस पडला नाही. खरीपाची जी पिकं आहेत, सोयाबीन, हळद, अनेक पिकं धोक्यात आली आहेत. अगोदरच कमी पाऊस पडला, विहिरी, नदी, नाले आणि त्याचबरोबर पाणी प्रकल्प कोरडे पडलेत. त्यामुळे खरीपाची पिकं जगविण्यासाठी पिकांना पाणी कसं द्यावं असा प्रश्न आता शेतकऱ्यांना पडतोय. पाऊस पडला नाही तर हे पीक हातचं जाण्याची शक्यता आहे. यासाठी ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे. माझं उपाययोजना करणार तर कशा, कारण पाऊसच पडला नाही, विहिरीत पाणी नाही, धरणात पाणी नाही, मग ही पिकं जगतील कशी. माझ्यासमोर काही शेतकरी आहे, आपण त्यांना विचारतो. दादा काय सांगाल तुम्ही? जवळपास 7 ते 8 दिवसापासून पाणी आमच्या मंडळात पाऊस आलेला नाही आणि हे पिकं संपूर्णपणे धोक्यात आलेली आहेत. आणि हवामान विभागाने जवळपास 21 ते 22 तारखेपर्यंत पाऊस सुद्धा सांगितलेला नाही आणि याला पाणी देण्याकरिता विहिरीत पाणी सुद्धा नाही. तर ही जवळपास ही हळदीची पिके, सोयाबीनची पिके पूर्णतः धोक्यात आलेली आहेत. आता हळदीचा एक विषय असा घेतला की तुम्ही बघितलं की शेतातून ते कोंब निघून राहिले, पण त्याला पावसाअभावी ते कोंब असं वरीच येऊन नाही राहिले आणि जे काही वरी आलेले पानं आहेत ते संपूर्णपणे सुकून राहिले. तरी आमचे जे कृषी मंत्री आहेत दत्तामामा भरणे, मागच्या वर्षी आमच्या शिरपूर मंडळात 3 वेळेस अतिवृष्टी झाली, तरी आमच्या शिरपूर मंडळात 3 वेळेस अतिवृष्टी होऊन आम्हाला विमा सुद्धा भेटला नाही. तरी याकडे शासनाने सुद्धा वाशिम जिल्ह्याकडे लक्ष केंद्रित करावे अशी आमची नम्र विनंती. दादा सांगा, पाऊसच नाही, पिकं सुकायला लागली आहे. सोयाबीन असो किंवा हळद, ही पिकं प्रचंड प्रमाणात सुकलेली आहे आणि त्यातल्या त्यात 10 दिवसापासून पावसाचं गॅप पडला, अंतर पडलं किंवा पावसानं उघडीप दिली आणि पुढे 10 ते 12 दिवस पाऊस येणार नाही असं सांगितलं जातं. काय सांगा? दयनीय अवस्था आहे आमच्या वाशिम जिल्ह्यातल्या शेतकऱ्याची, खूपच दयनीय अवस्था आहे. आमच्या वाशिम जिल्ह्यातलं सोयाबीनचं पीक आणि हळदीचं पीक हे खूप अग्रेसिव्ह 90% हाच पिकाचा पेरा असतो आमच्याकडे. पण आता हवामान खात्याने सांगितले की अजून 22 ते 23 तारखेपर्यंत पाणी येणार नाही. आता आम्ही काय करावं? तरी आम्हाला पालकमंत्री, आमच्या जिल्ह्याचे कृषी मंत्री, पालकमंत्री दत्तामामा भरणे यांनी आमच्या शेतकऱ्याकडे लक्ष द्यावे ही आमची विनंती आहे. किशोर गोमाचे, नियोजन मराठी, शिरपूर, वाशिम. इथे एक लहानशी विश्रांती घेऊया. आपण पाहत आहात न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा. तर तिकडे अहिल्यानगर जिल्ह्यातील भंडारदरा आणि निळवंडे धरणाच्या पाणी साठ्यात झपाट्यानं वाढ झाली आहे. गेल्या आठवड्यामध्ये झालेल्या जोरदार पावसामुळे तळ गाठलेल्या धरणांमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक झाली आहे. 11 TMC क्षमता असलेल्या भंडारदरा धरणाची पाणी पातळी 60% जास्त झाली आहे, तर निळवंडे धरणातही 40% पाणी जमा झालं आहे. उत्तर नगर जिल्ह्यातील शेती, उद्योग आणि हजारो पाणी पुरवठा योजना या धरणांवर अवलंबून आहेत. त्यामुळे समाधानकारक पाणीसाठा झाल्यामुळे लाभ क्षेत्रामध्ये आनंदाचं वातावरण आहे. अहिल्यानगर जिल्ह्यासह राज्यामध्ये यंदा मान्सूनच्या पावसानं उशिरा हजेरी लावली. त्यामुळं अहिल्यानगर जिल्ह्यातील जे नागरिक आहेत यांची चिंता देखील वाढलेली होती की यावेळी धरणं भरतील की नाही, पेरण्या होतील की नाही. मात्र गेल्या काही दिवसांपासून जो पाऊस सुरू आहे त्यामुळं भंडारदरा धरण असेल, निळवंडा धरण असेल, यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आता पाण्याची आवक होते आहे. मी आता निळवंडे धरणाजवळ आहे आणि अकोले तालुक्यामध्ये असलेलं हे जे धरण आहे हे खरं तर लोकांची जीवनदायिनी आहे आणि
या धरणाच्या पाण्यावरती शेती असेल, उद्योग असतील, पिण्याचं पाणी असेल, गावोगावच्या पाणी पुरवठा योजना असतील, या पाण्यावरती खरं तर आहेत. प्रवरा नदीवरचं हे दुसरं मोठं धरण आहे. याच्या अगोदर भंडारदरा धरण आहे, जे 11 TMCचं धरण आहे आणि गेल्या 5-7 दिवस जो पाऊस झाला, तर या पावसामध्ये भंडारदरा धरण जे आहे ते 11 TMCचं आहे. जवळपास ते 6.5 TMC पाणी त्याच्यामध्ये आता जमा झालेलं आहे. तर हे आत्ता आपण जे धरण बघतोय हे निळवंडे धरण आहे. या धरणाची जी क्षमता आहे ती 8.5 TMC आहे आणि आता याचा साठासुद्धा जो आहे तो 2 TMC वरून आता जवळपास 4 TMC पर्यंत पोहोचला आहे. 40% हे देखील धरण भरत आलं आहे. त्यामुळं जे लाभ क्षेत्रातील नागरिक आहेत, शेतकरी आहेत, यांची चिंता आता कुठेतरी दूर होत असल्याचं चित्र आहे. खरं तर खरीप जो आहे हा हंगाम देखील लांबला आणि त्यामुळं आता खरीपाची पेरणी होईल की नाही अशी जी देखील चिंता शेतकऱ्यांमध्ये लागून होती. मात्र गेल्या 5-7 दिवस जो पाऊस झाला त्यामुळं खरीपासाठीचं जी शेती आहे ती देखील आता तयार झाल्यात. खरीप पेरणी सुरू झालेली आहे. पुढे देखील आता जर पाऊस झाला नाही आणि पाण्याची जर गरज भासली तर हे जे निळवंडे धरण आहे किंवा भंडारदरा धरण आहे हे पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर हे पाणी देखील शेतीला मिळू शकतं. मात्र तुर्तास आता जर आपण बघितलं तर निळवंडे धरण, भंडारदरा धरण भरतं आहे. त्यामुळे लाभ क्षेत्रामध्ये आनंदाचं वातावरण आहे. हरीश देमोटे, न्यूज 18 मराठी, अहिल्यानगर.